ची बातमी दाखवल्यानंतर महानगरपालिकेला जाग आली। संबंधित कंत्राटदाराला नोटीस पाठवून रस्त्यांची डागडुजी करायला महानगरपालिकेने सांगितलं। 100 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामं करण्यात आली, तरीही रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे। याची पोलखोल एबीपी माझानं केली होती। कंत्राटदाराकडून रस्त्यांची 3 वर्षे डागडुजी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली। शिवाय शहरातील उर्वरित रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी देखील कंत्राटदारांना सूचना केल्याचं शहर अभियंत्यांनी सांगितलं आहे। सद्यस्थितीला कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सौंदर्य नगरोत्थान अभियान राज्यस्तरमधून आम्हाला जे 100 कोटी रुपये दिलेले होते, त्यामध्ये 16 रस्त्यांचे महत्त्वाच्या रस्त्यांचे वर्क ऑर्डर देऊन त्याची कामं पण सुरू आहेत। त्यामधून अंदाजे 19 किलोमीटरचे रस्ते आणि त्याच बाजूचे साईडचे गटर्स वगैरे होऊन जाणार आहेत। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या शासनाच्या महापालिकेच्या स्वनिधीमधून पण आम्ही रस्त्यांची कामं मंजूर केलेली आहेत। त्याची टेंडरिंग प्रोसेसवरून वर्क ऑर्डर देणे पण चालू आहे। थोडंसं पावसाळ्यानंतर त्याची पण कामं सुरू होतील। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेक